खडकी येथील रोकडोबा मारुती मंदिर श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा वारसा। हिमायतनगर तालुक्यातील खडकीबा येथील रोकडोबा मारुती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून गावाच्या परंपरा, श्रद्धा आणि इतिहासाचे प्रतीक बनले आहे। बालरूपातील दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती आणि तिच्या मागील आख्यायिका यामुळे या मंदिरास विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। स्थानिकांच्या मते पूर्वीच्या काळात ही मूर्ती सिरंजनी येथे नेण्यासाठी बैलगाडीतून आणली जात होते, मात्र खडकी येथे मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी गाडी पुढे सरकली नाही। याला दैवी संकेत मानून ग्रामस्थांनी येथेच मूर्तीची स्थापना केली आणि त्यानंतर हे ठिकाण रोकडोबा मारुती म्हणून प्रसिद्ध झाले। या मंदिरात दरवर्षी अंमली बार्शीला मोठा उत्सव साजरा केला जातो। भाविक भगवा ध्वज, पारंपरिक नैवेद्य आणि धार्मिक विधींनी वातावरण भारावून जाते। गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या शिवपुराण व प्रवचनांमुळे गावात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते। सांगतेच्या दिवशी महाप्रसाद व चूलबंद परंपरा साजरी केली जाते। मंदिराच्या परंपरेनुसार बार्शीच्या दिवशी मानकरी अशोक तालेवार यांच्या हस्ते कळस स्वच्छ करून पुन्हा चढवण्याचा विधी पार पडतो। ही परंपरा वर्षानुवर्ष जपली जात अशी माहिती ज्ञानेश्वर राहुल वाड यांनी दिली आहे। शेतकरी वर्गासाठीही हे मंदिर विशेष श्रद्धास्थान आहे। चांगल्या पिकासाठी बार्शीच्या दिवशी सकाळी पाणी अर्पण करून दर्शन घेण्याची प्रथा आजही कायम आहे। मंदिर परिसरात दीपमाळ, गणपती, दत्तात्रय, मारुती, मार्कंडेय, नंदी महादेव अशा विविध देवतांच्या मूर्ती असून दर शनिवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। श्रावण महिन्यात सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। दरम्यान या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या जतनासाठी आणि विकासासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। आमच्या आजो पंजोबांनी शिरंदनीला नेत असताना इथं म्हणजे एक गाडी बैलानं नेत असताना इथं गाडी सोडली। बाहेर गावून येत असताना मुक्काम म्हणून इथं झाडाखाली ठेवली आणि नंतर ते इथून हल्लीच नाही। हल्ली नसल्यामुळं पूर्ण आमच्या गाववाले आणि शिरंदनीवाले असे पूर्ण गाववाले म्हणून इथं मंदिर पूर्वजांनी मंदिर बांधले, येतच उभारणी केली मंदिराची। ते रोकडोबा मंदिर आमच्या पूर्वजापासून आजा पंजापासून पुराणातलं आहे। पूर्व आता शिरंजनी हे जवळपास खेड्यापाड्यातले पूर्ण आजूबाजूच्या आपल्या हिमायतनगरच्या साईडचे पूर्ण लोक बार्शीच्या आंबील बार्शीच्या दिवशी इथं दर्शनाला येतात झेंडा घेऊन आणि पुरणपोळीचा निवद। कारण नवसाला पावणारा एक लोकडोबा म्हणून आहे हे, त्याच्यानं जागृत देवस्थान। बार्शीच्या दिवशी पुरणपोळीचा निवद आणि हे दिकमाळ आहे। या दिकमाळीवर दीप म्हणजे दिवा लावून तेल टाकून रात्री निवद हे होते, म्हणजे दिवा लावतात आणि एक कावड असते। ते कावडचा कार्यक्रम सुद्धा येतं रात्रीला पूर्ण जण ते म्हणजे एक नाचवतात कावड, म्हणजे उत्साह करतात रात्रीला एक 8 वाजता समजा त्याचा। श्रावण महिन्यात एक कार्यक्रम होते मोठा महापंक्तीचा, ते एक दरवर्षी प्रमाणे म्हणजे पूर्वजापासून चालत आलेली पंगत आहे। पूर्ण गावाची चुलबंद गाव पूर्ण असते, ते महाप्रसाद मोठा असते। हे शिवपुराण कथा जे बार्शीची एक 12 दिवसानिमित्त लावलेली आहे, पाडवा ते बारस।